उद्या मी लोकसभेचा उमेदवार म्हणून मला पक्षाला पुढे केले, तुम्ही जर काम करणार नसतात, तुम्ही जर जबाबदारी अंगावर घेणार नसतात, तर मग मी ते कशाला उगाच आंधळा घेऊन भोवताली बघायचं काम करू. तुमची सगळ्याची मानसिकता जर असेल की बाबा आम्ही जे बी करू, जेवढं आमच्या अधिकारात बसतंय तेवढं तनमन धनानं करू, ही भूमिका ज्या दिवशी तुम्ही सगळेजण मिळून घेऊन ज्या दिवशी तुम्ही होकार देतात, त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी सुद्धा ह्या निवडणुकीला समोर जायची मानसिकता ठेवली. तर शेवटी सगळं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि आता हल्ली निवडणुका पैशाशिवाय होत नाहीत. आपण हे सगळं मुळ्या डोळ्यानं बघतोय. आणि या भाजपवाले म्हणते की हम खाएंगे नाही, खाते नाही. तर सगळे खाणारे लोक हे गोळा केले, त्याचं काय करायचं? ज्यांना घोटाळा केलाय ते त्यांच्या वटीत. आणि मग हे ह्याच्या माल घेऊन आपल्याला जर बेजार करणार असतील, आता आपल्या आमदार साहेबांचं ठीक आहे, तिथे जो बघ सोर्स आहे, ते निवडणुकीत पैसे बी देतील, निवडून येतील, पण आपण द्यायचे कुठे? आपण त्याच्या आयुष्यात घेतले नाही. जे काही 4 पैसे घातले निवडणुकीत तेच निघाले नाही, तर पुन्हा घालायचे कुठे? तर आपण काय प्रस्तावित करण्यातून नाही आलं. तुमच्या समोरचाच टीव्ही आहे. माझी परिस्थिती, माझं घर, माझं दार, माझा व्यवसाय सगळं तुम्ही एवढ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळं तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून निवडणुका एवढ्या आजच्या घडीच्या सोप्या नाही. घेऊन घरी जाऊ तर घरी मायबाप नाही, जाऊ कोणाच्या भरोशावर. तसे आमचे बाप वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नव्हते, आणि त्या संधीचा फायदा घेऊन भाजपवाल्यांनी आम्हाला घटस्फोट आणण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण करून टाकली. पण आमचा त्या 5 वर्षामध्ये नाईलाज होता. आम्ही मूग पिळून गप्प होतो, जे म्हणतील तसंच करीत गेलो. पण तरी देखील त्यांची भूक भागली नाही. त्यांनी पुन्हा आपल्याला 2019च्या निवडणुकीत सुद्धा आम्ही वेगळ्या लढाईची भूमिका घेतली. पण जेव्हा त्यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपल्याशी तडजोड केली आणि विधानसभेला निम्म करू असं देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट आहे. ह्या पुढच्या सगळ्या वाटण्या ह्या निम्म्या होत्या. आणि मग नंतर पुन्हा देखील आपल्यासोबत दगाबाजी झाली. आणि तेव्हापासून जी आपली फाटाफूट झाली, तर त्या फाटाफुटीला आता सीमा राहिलेल्या नाही. ज्या भारतीय जनता पार्टीचा उदय या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या पोटाला धरून झाला, त्या शिवसेनेला संपवण्याचं काम ही महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी करते किंवा देशातली भारतीय जनता पार्टी करते म्हणायला हरकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.